तुम्हाला एक नक्की सांगा, भाजप सरकार पडलं पाहिजे. नको मोदी सरकारच पाहिजे. का बरं? सगळे मारवाडी लोकांना त्यांना सगळं प्राधान्य, आपल्याला प्राधान्य आहे का काय त्या भाजप सरकार करू? काय कोणाला करतील पण? आढळरावलाच करणार. हा गेला आला नाही, हरायला पक्ष बदलीत. चांगलं होतं का शिंदेचं सरकार चांगलंय? आमदारकीला उभं राहिलं त्यांचं बघतील. अमोल कोल्हे आम्हाला अन्नाचे अख्ख्या या तालुक्यात त्यांनी त्यांच्या माध्यमातून भीमाशंकर पर्यंत नेला नाही म्हणून हा खेड तालुका त्यांच्यावर नाराज आहे. हा भाग फार घातलं पाहिजे. अरे काय लोकांची दाईना चालवली त्यांनी. मोदी सरकार, आमको सरकार. पामत्याल दिलं पाहिजे त्यांनी लोकांना. पामत्याल ते पेतात का? 70 कोटीचे घोटाळे का नाही उडवून घेतले. हा ते काय लायकीचे राहिलेले. नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात कोण? नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधी की उद्धव ठाकरे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि आपण विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय आणि त्यांचं म्हणणं काय आहे, सरकारबाबत ते खुश आहेत का, सरकारची धोरणं त्यांच्यासाठी योग्य आहेत का, की त्यांना जो खासदार आहे, त्यांचा जो खासदार आहे त्या खासदारांवर ते खुश आहेत का, त्यांना नवीन खासदार पाहिजे का, आदी बाबींवर आपण नागरिकांशी चर्चा करत आहोत. आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील चास या गावामध्ये आपण आहोत. येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. हा लोकसभा मतदारसंघ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या लढतीमुळे चर्चेत आलेला मतदारसंघ आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेली 5 वर्ष या विभागाचे खासदार म्हणून काम करत आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याच भागाचं 15 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. तर त्यांच्या विरोधात डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. अमोल कोल्हे दुसऱ्यांदा नशीब आजमावत असून नक्की ही लढत कशी होणार, या लढतीमध्ये नक्की रंगत येणार का, आदी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत. आपण चासमध्ये आहोत. खेड तालुक्यातील चास गावातील नागरिकांशी संवाद करणार आहोत. आजी, काय सरकार खुश आहे का? खासदार कोण आहे तुमचं? खासदार माहिती आहे का? आमदार आबा खुश आहे का सरकारवर? आम्हाला सरकारवर खुश आहे का तुम्ही? सरकार काय हे जे सरकार आहे, सरकारच्या योजना ज्या आहेत किंवा सरकारची धोरणं आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? पुढेच नाही, काहीच नाही आमच्याकडे समाधान. फक्त आम्ही स्वतःच्या समाजात, बाकी काय नाही आमच्याकडे. तुमचा व्यवसाय काय? हा, व्यवसाय काय तुमचा? शेती व्यवसाय आहे. काय शेती? शेतीमध्ये इलेक्ट्रिक गवत आहे, मका आहे, कांदे काढलेत, असं तसं आहे. कांद्याला बाजार आहे का? कांद्याला बाजार आहे 15-16 रुपये पोहोचून. परवडते का मग? नाही पुरवत. मग आता घालून भरायचं, काढा, विकायचे अजून. दूध आहे का तुमच्याकडे? आहे. दुधाला काय बाजार आहे? दुधाला बाजार आहे म्हणतो 26, 27, 28. परवडते का? परवत नाही, पण विलच काय घालायचं मग काय त्याची वस्तू. पण मध्ये दुधाला बाजार वाढली होती ना? वाढली होती तेव्हा घाली होतो, पण तो अभाव खाली झालेला. पुढे काय करणार? मग आता कोण नाही बाजार खाली आहे. आता सरकारला काय सांगणार तुम्ही? आता बघू. आता तुम्ही जे ठराविक मंडळी काय कार्यकर्ते त्यांनी करायचं. आता आम्हाला काय करता येणार आहे? आता निवडणूक आली माहितीये का तुम्हाला? आहे. आता मत मागायला येतील पुढारी सगळे तुमच्याकडे. येणार नाही. त्यांना विचारणार का कांद्याला काय बाजार नाही, दुधाला काय बाजार नाही? विचारू ना. मग त्या आले पाहिजे तुम्ही सगळे आले, मग त्याला विचारू. आता ते नाही, ती गावातले पुढारी म्हणतात मग याला मतदान करा, त्याला मतदान करा म्हणतात. मग त्या पुढाऱ्याला सांगणार का तुम्ही? सांगू ना, त्यांना जवळ आल्यावर सांगू. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव अशी लढत आहे. हा, असे कोणच्या बरोबर गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी? तुम्हाला सांगू का, एक दृष्टीने पाहिलं तर हे सरकार दुय्यम आहे. आणि त्याच्यात तुम्हाला एक नक्की सांगा, भाजप सरकार पडलं पाहिजे. भाजप सरकार पडलं पाहिजे. हा, गॅरंटेड पडलं पाहिजे. कारण काय झालं, अजून पण त्यांनी दाखवले कधी केले यात. काय म्हणलं तुम्हाला, त्यांनी दाखवले कधी केले यात. त्याच्यापेक्षा कुठेतरी हे सरकार बदलायला पाहिजे. भाजप सरकारकडून कोण उमेदवार आहे माहिती आहे तुम्हाला? हा, बरं. कोण आहे? म्हणतो ना, शिवाजीराव आढळराव आहे सरकारकडून, आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे. राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे काय? बरं. आणि सरकारकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची जी माहिती त्याच्याकडून शिवाजीराव आढळराव आहे. मग कुणासोबत जातील लोक? होते 1-5 वर्ष होते ना. मग आता परत कोणाबरोबर जातील लोक? खासदार. मग आता कोणाला मतदान करतील, कोल्हेंना का आढळरावला? आता तसं नक्की नाही सांगता येत. नक्की नाही सांगता येत. काय सांगाल तुम्ही, खुश आहे का सरकारवर? सरकारवर खुश आहे. मोदी सरकार जिंदाबाद. ते म्हणतात मोदी सरकार नको. मोदी सरकारच पाहिजे. का बरं? सगळं शेतकऱ्यांना सुद्धा फुकट देते. तुमचे 75 झाल्यानंतर एसटी फुकट, मेडिकल फुकट. तिच्या मालाला बाजार नाही, शेतीला बाजारला उत्पन्न खूप होते, त्यामुळं कमी जास्त होतं.
बाबा हे म्हणतात मोदी सरकारच पाहिजे. काय काय म्हणणं आहे तुमचं? मोदी सरकार पाहिजे म्हणतात. पाहिजे मोदीने दिले तुम्हाला पैसे म्हणून तुम्ही लागले राजकारण. पण जीएसटी वाढली, जीएसटी सगळे यांनी विकत घेतले आपल्याला. सगळे आपल्या इकडं महाराष्ट्रातल्या सगळ्या असणाऱ्या कंपन्या तिकडे नेल्या. काय करून ठेवले त्यांनी सगळे सगळे मारवाडी लोकांनाच त्यांना सगळं प्राधान्य. आपल्याला प्राधान्य आहे का काय त्या भाजप सरकार करून? काही करत नाही भाजप सरकार. भाजप सरकारचं इथून उखडून काढलं पाहिजे महाराष्ट्रातून. अजिबात एक बी मंत्री दिलं नाही पाहिजे त्याला. लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना. मोदी सरकारच्या बाजूचे कोण उमेदवार आहेत? मोदी सरकारच्या बाजूचा आहे आढळराव. आणि त्यांच्या विरोधात कोणी? तुतारी कोणी शरद पवारच्या बाजूने आहे अमोल दादा कोल्हे. अमोल कोल्हे कोणासोबत जातील? हा भाग पुढे कोणासोबत आहे? आम्ही अमोल कोल्हे बरोबरच जाणार आहे. आम्ही शरद पवारला सोडू शकत नाही. का बरं नाही सोडणार? त्यांनी सगळं महाराष्ट्रामध्ये अगदी अतिशय चांगलं काम केले. सगळ्या लोकांना सहमास घेऊन संघ घेऊन सगळं सहकार्य करून त्यांना सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत प्रधाननी. बाबा हे म्हणतात शरद पवारांबरोबर जायचं, मोदींबरोबर नाही जायचंय. काय वाटतंय तुम्हाला? तेच इकडे तिकडे उड्या मारतात. आम्ही करावं काय, कोणत्या बाजूने जावा हेच कळत. कोण उड्या मारते? ते इकडे आमदार, तिकडे खासदार, इकडे. कोणते आमदार कोणते खासदार नाव घ्या ना. अजित दादा पवार. सगळे उलट्या पालटी तेच खेळात येतात ना. आम्हाला शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी मतदारांनी काय केलं पाहिजे? कुणाला मत नाही आता तरी त्यांनी दिले पाहिजे. सगळं कोणाला तरी दिलेच पाहिजे. तू शेतकरी कोणाला मत देईन? शेतकरी काय मोदींच्या माणसाला देईल का शरद पवारांच्या माणसाला देईल? शरद पवारच्याच माणसाला दिले. का बरं शरद पवारच्या माणसाला? त्यांनी सहकार्य केलेले आहे काय काय गोष्टींची. आजी निवडणूक आली माहिती आहे तुम्हाला? मला काय हा? नाही माहिती. अजून काही नागरिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. खासदार कोणी माहिती आहे का तुम्हाला? अमोल कोल्हे. आता परत निवडणूक आहे. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत होईल. मग आता कोणासोबत गेलं पाहिजे भागातल्या लोकांनी? या भागातल्या लोकांनी कोणालाच द्यायला नाही पाहिजे. का बरं? यांनी आरक्षणासाठी काय केलं? यांनी कोणीच काय केलं नाही. काय केलं यांनी? सरकारने आरक्षण दिलं ना 10%. 10% मध्ये काय होणार? अजून लागू कुठं झाले? मागच्या सारखंच परत होणार. निवडणूक आली का तुम्ही आरक्षण देणार, निवडणूक संपली का काढून घेणार. पण आता निवडणूक लागली, मतदान तर करणार लोक. कोणाला करतील? पण आढळरावलाच करणार. आढळरावांना का बरं? हा, त्यांचं काम चांगलं आहे. ते सरकारचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे आहेत. तुम्ही एका बाजूला सरकारवर नाराजी व्यक्त करतायत, आढळरावांना पसंती. हे कसं काय? मग आता काय कुणाला वोटिंग तर करावंच लागणार ना. अमोल कोल्हे का नको? नाही पाहिजे आम्हाला. आपण कारण काय काम पाहिजे ना. हे म्हणतात शिवाजी आढळराव पाटील. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण शिवाजीराव आढळराव पाटील पाहिजेत. कारण की अमोल कोल्हेंनी जी काही कामं केलीत की नाही केली आम्हाला दिसतच नाही. जी केली ती पण नाही दिसत, नाही केली ती पण दिसत नाही. आढळराव पाटलांनी पक्ष बदललाय, घड्याळच्या चिन्हावर उमेदवार आहे. आम्हाला पक्षाची काही घेणं देणं नाही. त्याचा तोटा होईल का त्यांना? काही होऊ शकत नाही. माणूस म्हणून येणार. जे धनुष्यबाणाला मतदान करणारा मतदार होता तो घड्याळाला मतदान करेल का? करेल ना. आढळरावांना करेल. आढळरावांना करणार. आढळरावांची कोणती कामं आहेत तुम्हाला माहिती आहेत त्या भागात? भरपूर म्हणजे समजा गोरगरिबांसाठी म्हणा किंवा काही आमच्या मावळ पट्ट्यामध्ये पण भरपूर कामं केलेली आहेत. परत बैलगाडी शर्यतीमध्ये पण त्यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. आढळराव पाटील यांनी कामं केलेली आहेत. आम्ही आढळराव पाटलांसोबत उभं राहू असं त्यांचं मत आहे. ते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. सरकारवर खुश आहे का तुम्ही? ना खुश आहे. का बरं? काय केलंय सरकारने? गॅसचा रेट कुठं नेले? शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? कांद्या बिंद्याला काय बाजार आहे आता सध्या? पण सरकारचं तर जाहिरात तुम्ही पाहता. जाहिरातीला काय गोळी मारता तुम्ही? सरकारची परिस्थिती काय आहे सध्या सांगा ना. हाय काय एकतरी सरकार दड? आता कुणाला निवडून दिलं पाहिजे? आढळराव पाटलांना का कोल्हेंना? काय दोन्ही सारखेच आहे. कोणाला निवडून दिलं? हा गेला आला नाही, हा राहिला पक्ष बदलीत. कोणाला निवडून देणार तुम्ही? मतदान तर करणार ना. कोणाला करा नोटला? नोटाला? हो नोट. का बरं एवढी निराशा? नाही हाईच ना निराशा. कोले गेला तो आलाच नाही, हा बाबा जागेवर थांबला नाही. आज मतदान कोल्हेंनी संसदेत काम केलंय असं म्हणताय. आज संसदेत केले. इकडे काय केले? इकडे गरजेचं आहे ना, जिकडे आपल्याला गरज आहे. तुम्ही जर कोल्हेंवर नाराज असाल तर आढळराव पाटलांना पसंती द्यायला काय हरकत? काय बोलतो? कारण काय ना सांगा ना तुम्ही मला. आढळराव जागेवर थांबलाय का?
जिथं होता तिथं आहे का? आता ते मूळ राष्ट्रवादीतच होते, आले ना राष्ट्रवादीतच अहो, परत. काय मग 100 पक्ष बदलून काय उपयोग आहे? निष्ठावंत राहा ना तुम्ही. निष्ठा आज आपल्या इथे जर पाहिलं, आमच्या पट्ट्यामध्ये पाहिलं, शिवसेनेचं मतदान लई आहे. भरपूर मतदान आहे शिवसेने. कोणत्या शिवसेनेचं? उद्धव ठाकरेंचं. ते मतदार कोणासोबत जाते? आता गॅरंटी नाही त्यांची, पण शक्यतो नोटाला मतदान जास्त होऊ शकतं आमच्या पट्ट्यामध्ये. उद्धव ठाकरेंची शिवसेना अमोल कोल्हेन बरोबर आहे. उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन सांगितलं कोल्हेला मतदान करा, तर शिवसैनिक करतील की काय विषय नाही करायचे, नाही करेल? नाही करायचे. अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. शेती ते दूध घेऊन कुठे गेले? काय बाजार आहे दुधाला? 29-30. परवडते का? आता काय नाही परवडत, आता काय करायचं? मग सरकारने बाजार वाढून द्यायला पाहिजे ना. हा, मग आता सांगणार का सरकारला तुम्ही काय 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 सांगायचं? दुधाला बाजार वाढून द्या. वाढ व्हाय पाहिजे बाजारात, ते मला वाढवते तुझ्याला कमी. आता कोणतं सरकार आहे माहिती आहे का तुम्हाला? मुख्यमंत्री कोणी माहिती आहे का? कोण आहे? एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरेंच्या काळातलं सरकार चांगलं होतं का एकनाथ शिंदेच्या काळातलं चांगले? कुणाचं चांगलं होतं? उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं का शिंदेचं सरकार चांगलं आहे? शेतकऱ्यांसाठी कोणतं चांगलं होतं? उद्धव ठाकरेंचं. आता निवडणूक लागली, शिवाजी आढळराव पाटील घड्याळाकडून उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे तुतारी घेऊन आहेत शरद पवारांची. शेतकरी कोणासोबत जाईल? शेतकरी कोणासोबत जाईल? आढळराव बरोबर जाईल का कोल्हेन बरोबर जाईल? कोल्हेन बरोबर. का बरं? काय जाईल कोल्हेन बरोबर? बोला ना, काय मत मांडायला काय तर. अजून बाबा बोलायचं टाळतात, अजून नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. खासदार कोण आहे? अमोल कोल्हे. काम कसं आहे त्यांचं? चांगलं आहे. त्यांच्या विरोधात शिवाजी आढळराव पाटील घड्याळाचे उमेदवार आहेत. पुन्हा आता दोघांमध्येच लढत होती, मागच्या वेळी जी लढत झाली ती परत होते. आता मतदार कोणासोबत जातील या भागातले? अमोल कोल्हे बरोबर जाणार. का बरं? काम चांगलं आहे. अमोल कोल्हेंच्या विरोधात दिलीप मोहिते जे आमदार आहेत ते पण अमोल कोल्हेंच्या विरोधात आहेत, अजितदादा त्यांच्या विरोधात आहेत. मग जे मोहितेंचे मतदार आहेत ते कोल्हेंना कसं मतदान करतील? का का त्यांच्या वेळेस ते बघू, त्यांच्या वेळेस ते उभे नाहीत ना. आता कोल्हे खासदारांची मोहितेंनी सांगितलं तर काय फरक पडेल? तसं कसं काय वाटतं तुम्हाला? आम्ही मतदार आहे. दिलीप मोहितेंचा हा बालेकिल्ला म्हटला जातो, पण इथं कोल्ह्यांचा बालकिल्लाची कसं काय आहे ना, आहेच ना. शिवाजी आढळराव पाटलांची पण कामं चांगली आहेत. मोहिते आमदारकीला उभं राहिले, त्यांचं बघतील. अमोल कोल्हे आम्हाला अन्नाचे अख्ख्या या तालुक्यात. काय बरं अमोल कोल्हे? हा, आम्हाला काम चांगली आहेत ना त्यांची. शिवाजीराव आढळराव पाटलांचं पण खेळ चांगलं प्रेम आहे. नाही ना, मग शिवाजी पाटील केवढं 3 टांगडे वर करून आले, त्याच्यात आम्ही लक्ष द्यायचं. कोणच्या डोक्यावरून 3 टांगडे वावळीत आलाय आणि आम्ही ते करणार. पण ते मूळ राष्ट्रवादीचेच आहेत, आता राष्ट्रवादीतच आले ना. पहिलं राष्ट्रवादीच कळत नव्हतं का? पहिलं पण तेच पाहिजे नव्हतं ना. मग आता अमोल कोल्हे आता आहे ना, तेच पक्ष आम्हाला, तोच अमोल कोल्हेच पाहिजे ना. अमोल कोल्हेच पाहिजे. अमोल कोल्हेच पाहिजे. आम्ही दिला असतं. का बरं बाबा अमोल कोल्हे का पाहिजे? अमोल कोल्हे म्हणजे याने शेतकऱ्यांसाठी खूप काय केलं, गाडा बैल चालू केली आणि कामं केली त्यांनी बरीच. त्यांच्या विरोधी जे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधी जे माणसं आहेत ते म्हणतात कोल्हेंनी कामच नाही केलं. खूप कामं केली, गाडा बैल त्यांनीच चालू केली. बंद होत्या 10 वर्ष 7-8 वर्ष. त्यांनी बरीचशी कामं केली, मुद्द्याची मेन मोठी कामं त्यांनी केलेली. त्यामुळे आढळराव पाटलांची 15 वर्षातली कामं नाहीत त्या भागात? काही कामं नाही. ज्यावेळी 2014ला सरकार आलं, वर भाजपचं आलं, खाली पण भाजपचं आलं, आणि हा आमचा भीमाशंकर रोड आहे. 2013 पर्यंत हा रस्ता, त्यावेळेस आमदार पण होते दिलीप मोहिते, तो वाड्यापर्यंत गेलता, ते फनवाडीपर्यंत. आणि नंतर 10 वर्षानंतर 14 साली सरकार आल्यानंतर 1 फूट सुद्धा रस्ता त्यांनी त्यांच्या माध्यमातून भीमाशंकर पर्यंत नेला नाही. म्हणून हा खेड तालुका त्यांच्यावर नाराज आहे. हा भाग तर नाराज आहे आढळराव. त्यामुळं त्यांना मतदान नाही, फक्त कोल्हेंना मतदान. अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. बाबा काय सरकार कसं काय? कोणचं? मोदी सरकार, शिंदे सरकार? मोदी सरकार, हा शिंदे सरकार 1 नंबर. त्यांच्यासारखी माणसं जगात भेटायची नाहीत कुठं. का बरं? त्यांच्यावर आहे ना असं पुष्पहार घातलं पाहिजे. अरे काय लोकांची दाईना चालवली त्यांनी. मोदी सरकार, आमको सरकार. हा, अरे येडी जनता चांगली आहे, त्यांच्याकडे बघा म्हणा. जनतेकडे पाहत नाही का सरकार? काय पाहत?
काय बाद पामत्याल दिलं त्यांनी लोकांना पामत्याल ते पेतात का? 2,000 रुपये देतात 3 महिन्याला. काय उपकार करता का? इकडे 1,000 रुपये सिलेंडर घेतात आणि 2,000 एका माणसाला त्याला. घरात माणसं किती? एवढी नाराजी सरकारवर आहे, त्याचा फटका आता लोकसभेला बसेल का सरकारला, भाजप सरकारला? आता बसणार, 100% बसणार. सरकारच्या बाजूचे कोण उमेदवार आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहेत? आढळराव, अमोल कोल्हे. आढळराव कोणाच्या बाजूने आहेत? अजित पवारांच्या बाजूनं. सरकारच्या बाजूने का विरोधात आहे? सरकारच्या बाजूने. त्यांच्या विरोधी कोण उमेदवार आहे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंचं काम कसं आहे? 1 नंबर. 5 वर्ष आला तो, 5च वर्ष. आणि हा 20 वर्ष होता. 5 किलोमीटर रस्ता करीत होता. आमचं कीर्तन बंद केलं आणि त्याचा सत्कार केला लोकांनी. 5 रुपयाचं काम नाही केलं 20 वर्षात. आढळरावांनी खूप कामं केलेत असं बोललं जाते. कोण म्हणतं कामं केलं? त्यांचे पण मोबाईल येतात ना व्हिडिओ काम केले. हो, सगळे येतात, सगळी लोक पाहतात. अमोल कोल्हे पण आले नाही म्हणतायत, पण तुम्ही काय एवढा विश्वास दाखवता? कोल्हे आले नाही तरी काम त्यांचं खूप चांगलं आहे. कोणतं काम तुम्हाला आवडलं अमोल कोल्हेंचं? हा, एवढं गाजवलं तरी त्यांचं काम चांगलं आहे. समाज किती शहाणा आहे. ते म्हणतात अमोल कोल्हेंचं काम चांगलं आहे. काय वाटतंय तुम्हाला? ह्या महाराष्ट्रामध्ये चांगलंच आहे. हा, काय सत्तेसाठी इकडे पळ तिकडे पळ आढळराव. फुटीर माणसं समाजाचं वाटोळं करतील का नाही? तसं आता शेतकरी जे आहेत, शेतकरी अख्खा नाराज आहे मराठी. शेतकऱ्यांची एकी राहील? कांद्याचे काय भाव आहेत, सोयाबीनचे काय भाव, एकी राहील का? शेतकऱ्यांची एकी राहील का? अहो, शेतकऱ्यांची एकी नसल्यामुळे वाटोळं झाले. ज्यांना कळतं ते राहणार, ज्यांना कळत नाही त्यांचं काय? शेतकरी जे आहेत ते सरकारवर नाराज आहे असं बोललं जातं. जरा मोठे सरकारवर खुश आहे का? पुढे काय सरकार खुश आहे का? सरकारवर खुश आहे का? अहो, एकदम चुकीचा कारभार आहे. 70 कोटीचे घोटाळे करणारे उडवू घेतले. ते काय लायकीचे राहिलेले आहेत? त्यांना मत मागायचं असेल, कोणाला अधिकार आहे का त्यांच्याकडे? त्यांनाच विचारा अजून काय. आज तुम्हाला सांगतो, 500 रुपये शेतकऱ्यांना दिलेत आणि 8,000 रुपये पाणीपट्ट्या, कॅनलच्या नदीच्या पाणीपट्ट्या 8,000 रुपये पट्ट्या घेतल्या. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? मग या निवडणुकीत शेतकऱ्यांनी काय करणार? शेतकरी त्यांच्या पुढं मतदान करायला कोणा बाजूने केलं पाहिजे? मतदान करण्याच्या टायमाला आता आहेत पवार साहेब, आमचे पवार साहेब. पवार साहेबांना मतदान कर. शरद पवार हो, हे म्हणतात शरद पवारांबरोबर गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी. काय वाटतं तुम्हाला? मी शरद पवारचाच माणूस आहे. मला काय वाटायचं उलट चांगलं बोलतो आली, बाकी काय बोलणार? आता शरद पवारांना बरेच जण सोडून गेले, त्याचा परिणाम होईल ना? चोर होते म्हणून गेले. अजून काही नागरिकांची बोलू आपण. काय वाटतं तुम्हाला शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांची लढत कशी? अमोल कोल्हे येणार. का बरं अमोल कोल्हेचं एवढं काय चांगलं काम त्यांनी संसद गाजवलेली हो, आणि त्याच्यासारखा नेता नाहीये. अमोल कोल्हे सारखा नेता नाही. हे बाकी सगळे चोर आहे, चोरी लपवण्यासाठी ते सरकारमध्ये गेलेत, बाकी काही नाही. अमोल कोल्हेंचं काम चांगलं आहे, बाकीच्यांनी पक्ष बदललाय, त्यांचे घोटाळे लपवण्यासाठी ते पक्ष सोडून गेलेत असा सूर येतोय. अजून काही नागरिकांशी बोलू आपण. चास तालुका खेड येथे आहोत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांचा आपण कौल घेतोय. येथील जनता नक्की आमदारांच्या कामांवर खुश आहे का, खासदारांच्या कामांवर खुश आहे का? येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवाजी आढळराव पाटील की अमोल कोल्हे यांना हा परिसर साथ देणार याचे आपण चाचपणी करतोय. अजून काही नागरिकांशी बोलू. गाव कोणतं? काय खुश आहे का सरकारवर? सरकारवर ना खुश आहे. का बरं? कामं काहीच केलं नाही, शेतकऱ्यांची पूर्ण मारामार केली. म्हणजे काय शेतकऱ्यांच्या काय अडचणीत? शेतकऱ्यांचे कांदा प्रश्न, बाकीचे इतर दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी काहीच केलेलं नाही सरकारने आजपर्यंत. आता कोणा पाठी गेलं पाहिजे, शिवाजी आढळराव का अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हे? 1 नंबर खासदार. गाडा बैल असेल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे, आजपर्यंत सर्व कामे त्यांनी केलेली. शिवाजी आढळराव का नको? आजपर्यंत त्यांनी काहीच केलं नाही. जरी विकास कामं केली असेल तरी काहीच केलेलं नाही त्यांनी. परंतु आमदार दिलीप मोहिते आता शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रचार करणार आहेत, त्याचा काही परिणाम होईल का? काही नाही होऊ शकत.
जर दिलीप मोहिते यांनी सांगितलं या भागातील लोकांना आढळरावांना मतदान करा, आता ते घड्याळावरून लढणार आहे, तर काय फरक पडेल का? काही नाही पडू शकत. अमोलदादाच येणार. अमोल कोल्हेंचा सूर निघतोय. अजून काही नागरिकांशी बोलू आपण. सरकारवर खुश आहे का तुम्ही? नाही, सरकारवर ना खुश आहे. आतापर्यंत शेतकऱ्याच्या मालाला दुधाला भाव मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी सगळे लोक नाराज आहेत. यांनी लोकांना शेतकऱ्यांना 2000 रुपये द्यायचा अभिलाष दाखवला, पेट्रोल डिझेल 100च्या वर नेलं, कांदा आला 10 रुपये किलो, 5 रुपये किलो. त्यांनी काय करायचं? शिवाजीराव आढळराव पाटलांनी कामं केलेत का 15 वर्षात? काय वाटतं? इकडे काय नाही केलं. सध्या अमोल कोल्हेची हवा आहे सध्या. पण इकडं सांगितलं जातं की खेड तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटलांना लीड देईल म्हणून. कोण सांगतो? जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांचं मत असं येते की अमोल कोल्हेंना खेड तालुका साथ देणार नाही, शिवाजी आढळरावांना इथून लीड भेटेल असं सांगितलं. लोकांच्या मनातल्या भावना आहे, कोण सांगू? तुम्ही मतदार आहात, तुम्हाला काय जाणवतं या परिसरामध्ये फिरताना? लोक हे बघा, लोक माझ्या तुमच्या तोंडावर एक बोलतील आणि मागे एक करतील. नाही, पण वातावरण कळून येतं ना कोणाचं वातावरण आहे. अजून काय इलेक्शनचा प्रचार चालू नाही, त्यामुळे वातावरण सांगता येत नाही ना. आता कोल्हे का आढळराव काय वाटतंय तुम्हाला? ते का तसं जे जनमत ठरल ते. चासमध्ये होतो, येथे नागरिकांशी संवाद साधला. बहुतांश लोकांनी अमोल कोल्हे यांना पसंती दिलेली आहे, तर काही लोक शिवाजी आढळराव पाटील यांचंही समर्थन करतायत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठी रंगत येणार असून नक्की खेड तालुक्यातील पश्चिम भाग शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य देणार की अमोल कोल्हे यांना, हे आता आपल्याला पाहावे लागणार आहे. जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, चास, खेड.